नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊनच्या काळाच्या नंतर खूप मोठा काळ आपण ऑफलाईन लेक्चरपासून दूर आहात. बऱ्याचदा विज्ञानाशी संदर्भात मुलांनी बऱ्याचदा कॉल केले, त्यानंतर मेसेजेस पाठवले आणि विचारलं की सर क्लास केव्हा सुरू होणार आहेत. सध्या तरी ती परिस्थिती दिसत नाही आहे, म्हणून मी बऱ्याच दिवसाच्या नंतर आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन क्लास घेऊन येत आहे. आणि राठोड MPSC अकॅडमी नांदेड अंतर्गत त्यांच्या प्लॅटफॉर्मनुसार आपण विज्ञानाच्या बॅचेसला, सायन्सच्या बॅचेसला सुरुवात करणार आहोत. आता विज्ञान सिलेबसच्या विषयीची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये देणार आहे. पण तत्पूर्वी मी अगोदर सिलेबस सांगण्याच्या अगोदर आणि त्यातले महत्त्वाचे कन्सेप्ट क्लिअर, सिलेबसशी संदर्भातले महत्त्वाचे चॅप्टर क्लिअर करण्याच्या अगोदर मी आपल्या सर्वांसाठी एक नवीन पॉईंट घेऊन येणार आहे. आणि तो पॉईंट नवीन म्हणजे ज्यावर MPSC अंतर्गत बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात, असा एक पॉईंट मी आपल्या सर्वांसाठी घेऊन येतो आहे. आणि तो पॉईंट म्हणजे हिस्ट्री ऑफ बायोलॉजी. की आपण जे काही सायन्स अंतर्गत आपल्या सर्वांना माहिती आहे की विज्ञानाअंतर्गत ज्या 3 महत्त्वाच्या शाखा येतात, मग ते बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल का फिजिक्स असेल, तर त्या अंतर्गत सर्वात जास्तीचं थोडंसं वेटेज आयोग आपल्याला माहिती आहे की तो बायोलॉजीवर टाकत असतो. आणि या बायोलॉजीच्यासाठी जी काही त्याची हिस्ट्री आहे त्या संदर्भातला बरीचशी माहिती आपल्याला पुस्तकातनं किंवा इतर भागातनं मिळत नाही. फक्त जे काही चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरविषयीची डिटेल माहिती तुम्हाला मिळून जाते, परंतु त्याच्या अगोदर जे काही हिस्ट्री ऑफ बायोलॉजी आहे त्याच्याविषयीची माहिती आणि द स्टेप्स इन द प्रोग्रेस ऑफ बायोलॉजी याविषयीची माहिती मिळत नाही. तर तो पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये मी कव्हरअप करणार आहे. एक थोडक्यामध्ये परंतु महत्त्वाची माहिती आहे, त्यासाठी सर्वजण लेक्चरला शेवटपर्यंत थांबा. आणखी एक विशेष माहिती म्हणजे माझ्या आत्ता यानंतर येणाऱ्या पूर्ण व्हिडिओचे PDF फाईल्स तुम्ही टेलिग्राम चॅनल अंतर्गत घेऊ शकता. MPSC विथ प्रवीण दांगटे सर हे माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. आणि त्या अंतर्गत जेवढे काही माझ्या लेक्चरचे PDF फाईल्स आहेत त्या तुम्हाला तिथं प्रोव्हाइड मिळून जातील. तर आजच्या लेक्चरमध्ये सुरू करत आहोत आपण बायोलॉजीविषयीची माहिती. साधारणतः बायोलॉजी आहे काय किंवा बायोलॉजीविषयी माहिती पाहत असताना सर्वात पहिल्यांदा बायोलॉजीला आपल्याला माहिती आहे की मराठीतनं आपण त्याला जीवशास्त्र असं म्हणतो. आता एक जीवशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे किंवा बायोलॉजीचा उगम कुठून झाला, सोर्स ऑफ बायोलॉजी काय आहे. तर सोर्स ऑफ बायोलॉजी अंतर्गत सगळ्यात पहिले आपण जो मुद्दा पाहतोय तो आहे की बायोलॉजी या शब्दाची उत्पत्ती ही 2 शब्दापासून झाली. यापैकी एक शब्द आहे बायोस आणि दुसरा शब्द आहे लॉजिया. आता बायोस म्हणजे काय, बायोसला इंग्रजीतनं लाईफ म्हणतात, मराठीतून जीवन असं म्हणतात. बायोस म्हणजे जीवन, लाईफ. तर लॉजिया हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो इंग्रजी भाषेमध्ये स्टडी आणि मराठी भाषेमध्ये अभ्यास. म्हणजे जीवनाचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे, जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र, तर त्या शास्त्राला तुम्ही म्हणता बायोलॉजी. म्हणजे विज्ञानाची अशी शाखा, बायोलॉजीची एकंदरीत डेफिनेशन काय सांगता येते की विज्ञानाची अशी शाखा का ज्या शाखेमध्ये जीवनाचा अभ्यास केला जातो. मग ती म्हणाल ही डेफिनेशन ओके आहे का. तर त्याच्यानंतरही आपण सांगू शकतो की विज्ञानाची अशी शाखा का ज्या शाखेमध्ये सजीवांची लक्षणं, ठीक आहे, आणि सजीवांच्या शरीर रचनेचा अभ्यास केला जातो, त्या विज्ञानाच्या शाखेला तुम्ही जीवशास्त्र किंवा बायोलॉजी म्हणता. म्हणजे द ब्रँच ऑफ सायन्स विच डील द स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम्स. जेवढे काय ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझमचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा, विज्ञानाची ब्रँच, सायन्सची ब्रँच, तिला तुम्ही म्हणता बायोलॉजी. तर बायोलॉजीचा अर्थावरूनच आपल्याला कळतं का बायोलॉजी हा जो शब्द आहे तो 2 शब्दांपासून तयार झालेला आहे. एक बायोस, दुसरं लॉजिया. बायोस म्हणजे काय, लाईफ, आणि लॉजिया म्हणजे काय, स्टडी. म्हणजे अशी विज्ञानाची शाखा जिच्यामध्ये जीवनाचा अभ्यास केला जातो. मग जीवन म्हणजे कोणाचं, सजीवांचं, ऑर्गॅनिझम्सचं. तर त्याचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला आपण बायोलॉजी म्हणतो. तर लक्षात ठेवा डेफिनेशन काय, द ब्रँच ऑफ सायन्स विच डील द स्टडी ऑफ properties and the characteristics and structure of organism is called as biology. बायोलॉजीचा हा जो शब्द आहे तो सर्वप्रथम 2 व्यक्तींनी सगळ्यात पहिल्यांदा वापरला. एक होते लॅमार्क. लॅमार्क हे एक फ्रेंच सायंटिस्ट होते, फ्रान्सचे एक शास्त्रज्ञ होते. 1801 मध्ये लॅमार्क आणि ट्रेव्हिरेनास हे एक जर्मन सायंटिस्ट होते. तर एक जर्मन आणि एक फ्रेंच अशा 2 सायंटिस्टने मिळून 1801 मध्ये म्हणजे 1801 मध्ये बायोलॉजी हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला.
ओके. त्याच्यानंतर जीवशास्त्राच्या 2 मुख्य ब्रँचेस पडतात. तशा तर खूप जास्त ब्रँचेस आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी हेच मुद्दा घेणार आहे की बायोलॉजी अंतर्गत ज्या काही सब ब्रँचेस येतील आणि वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये कशाचा अभ्यास केला जातो याविषयीची माहिती मी नेक्स्ट लेक्चरला आपल्यासमोर घेणार आहे. तर ते पण खूप महत्त्वाचं आहे, कारण आयोगाअंतर्गत बऱ्याचदा असे क्वेश्चन्स आलेले आहेत का विज्ञानाची एखादी शाखा विचारली जाते आणि त्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे तुम्हाला विचारलं जातं. तर तो पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ते कव्हरअप करणारच आहे. तोपर्यंत लक्षात ठेवा, पण विज्ञानाच्या मुख्यत्वे करून 2 ब्रँच आहेत. एक ब्रँच जिला तुम्ही झुलॉजी म्हणता आणि दुसरी ब्रँच आहे बॉटनी. झुलॉजी म्हणजे काय? झुलॉजी म्हणजे द ब्रँच ऑफ सायन्स विच डील द स्टडी ऑफ ॲनिमल्स. ज्या विज्ञानाच्या शाखेमध्ये प्राण्यांचा ॲनिमल्सचा अभ्यास केला जातो त्या विज्ञानाच्या शाखेला तुम्ही काय म्हणता? झुलॉजी असं म्हणता. आलं लक्षात. आणि दुसरी जी मेन ब्रँच आहे तिला आहे बॉटनी. मग बॉटनी म्हणजे काय? विज्ञानाच्या ज्या शाखेमध्ये प्लांट्स म्हणजे वनस्पतींचा अभ्यास केला जातो त्या विज्ञानाच्या शाखेला आपण काय म्हणतो? बॉटनी असं म्हणत असतो. म्हणजे प्लांटचा अभ्यास करणारी जी विज्ञानाची शाखा आहे ती आहे बॉटनी, आणि ॲनिमल्सचा अभ्यास करणारी म्हणजे प्राण्यांचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा तिला आपण म्हणतो झुलॉजी. ठीक आहे. साधारणतः हे जे बायोलॉजी आहे या बायोलॉजीच्या अभ्यासाची सुरुवात कोणी केली? तर आपल्याला एक माहिती आहे की एक ग्रीक फिलॉसॉफर होते ज्यांचं नाव होतं ॲरिस्टॉटल. ठीक आहे. तर हे ॲरिस्टॉटल, ज्यांना काही पुस्तकांमध्ये त्यांना अरस्तू असं नाव देण्यात आलं आहे. ठीक आहे. तर ॲरिस्टॉटललाच आपण अरस्तू असं म्हणतो. तर विज्ञानाच्या सगळ्यात पहिले बायोलॉजीचा जो सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास आहे त्याचं श्रेय दिलं जातं ॲरिस्टॉटलला. ॲरिस्टॉटल कोण होते? तर ॲरिस्टॉटल एक ग्रीक फिलॉसॉफर होते, ग्रीक तत्ववेत्ता होते, आणि यांचा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 350चा मानला जातो. आता इसवी सन पूर्व 350 म्हणजे हे भारतामध्ये गौतम बुद्ध असतील किंवा जे वर्धमान महावीर असतील यांच्या काळाशी ते त्यांचे समकालीन होते. ठीक आहे. एक सिमिलर त्या काळामध्ये ते तुम्हाला दिसून येतात. तर हे ग्रीक फिलॉसॉफर असणाऱ्या ॲरिस्टॉटलला आपण जीवशास्त्राचा जनक मानत असतो. ठीक आहे. म्हणजे फादर ऑफ बायोलॉजी यांना आपण मानतो. ओके. तर हे पण पॉईंट लक्षात ठेवा. फादर ऑफ बायोलॉजी कोण असतील तर ते ॲरिस्टॉटल आहेत. हे कोण आहेत तर एक ग्रीक फिलॉसॉफर आहेत, ग्रीक तत्ववेत्ता आहेत, आणि यांचं जे ड्युरेशन आहे कालखंड आहे तो नियर अबाउट इसवी सन पूर्व. ठीक आहे. मी पूर्व म्हणतोय. तर इसवी सन पूर्व 350चा यांचा काळ आहे. यांनाच तुम्ही अरस्तू या नावाने ओळखता. तर हे झाले फादर ऑफ बायोलॉजी. आता बायोलॉजीच्या अंतर्गत ज्या 2 ब्रँचेस येतात आपण आत्ता सांगितलं की झुलॉजी आणि बॉटनी ह्या बायोलॉजी अंतर्गत येणाऱ्या 2 ब्रँचेस आहेत. मग या ब्रँचेसविषयी थोडक्यात माहिती पाहू. तर यापैकी जी पहिली ब्रँच आहे जिला आपण म्हणतो झुलॉजी, प्राणीशास्त्र. तर या प्राणीशास्त्राचा सुद्धा अभ्यास कोणी केला तर तो सुद्धा ॲरिस्टॉटलनी सर्वप्रथमता केला. ठीक आहे. मग ॲरिस्टॉटलनी सर्वप्रथमता प्राणीशास्त्राचा अभ्यास केला. म्हणून ॲरिस्टॉटलला हे लक्षात ठेवा, काही लोक कन्फ्यूज होईल की बाबा चला सर बायोलॉजीचा फादर किंवा फादर ऑफ बायोलॉजी कोण आहे तर तो ॲरिस्टॉटल आहे. मग तुमच्यापैकी काही लोक विचारतील फादर ऑफ झुलॉजी कोण आहे तर तोही ॲरिस्टॉटलच आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे दोन्हीही फादर ऑफ बायोलॉजी आणि फादर ऑफ झुलॉजी हे दोन्हीही ॲरिस्टॉटलच आहेत. आता ॲरिस्टॉटलने फादर ऑफ झुलॉजी का म्हटलं गेलं याचं रिझन आहे पहा. ॲरिस्टॉटलने हिस्टोरिया ॲनिमिलियम नावाचा एक ग्रंथ लिहिला. ठीक आहे. हिस्टोरिया ॲनिमिलियम हा ड्युरेशन आहे इसवी सन पूर्व 350चं. तर हिस्टोरिया ॲनिमिलियम नावाचा ग्रंथ ॲरिस्टॉटलनी लिहिला, आणि हा ग्रंथामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जे काही प्राणी आहेत या प्राण्यांचं वर्गीकरण केलं. ठीक आहे. ज्याला तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स म्हणता. तर सर्वप्रथमतः क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स कोणी केलं असेल तर ते म्हणजे ॲरिस्टॉटलनी केलं, आणि या कारणामुळंच यांना आपण फादर ऑफ हे लक्षात ठेवा फादर ऑफ झुलॉजी म्हणू शकतो काही लोक, किंवा सोबतच आपण याला फादर ऑफ बायोलॉजी असं पण म्हणतात. म्हणजे दोन्हीचाही पप्पा एकच आहे हे लक्षात ठेवा. झुलॉजीचे पप्पा कोण आहेत? ॲरिस्टॉटलच आहेत, आणि बायोलॉजीचे पप्पासुद्धा कोण आहेत? ॲरिस्टॉटलच आहेत. ओके. तर हे लक्षात ठेवायचं. फादर ऑफ झुलॉजी ॲरिस्टॉटल आहेत, फादर ऑफ बायोलॉजीसुद्धा ॲरिस्टॉटल आहेत. तर ॲरिस्टॉटलच्या बाबतीमध्ये हा मुद्दा लक्षात ठेवा की ॲरिस्टॉटल हे कोण आहेत तर ह्या दोन्हीचे पप्पा आहेत. याच्यानंतर फादर ऑफ बॉटनी कोण येतं? ठीक आहे. वनस्पतीशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जातं तर हे आहेत थिओफ्रॅक्टस. थिओफ्रॅक्टस हे सुद्धा एक ग्रीक फिलॉसॉफर आहेत. हे सुद्धा ग्रीकमधलेच एक तत्ववेत्ता होते थिओफ्रॅक्टस, आणि या थिओफ्रॅक्टसनी हिस्टोरिया प्लॅन्टारम नावाचा एक ग्रंथ लिहिला. हे ॲरिस्टॉटलच्या नंतर यांचा कालखंड येतो. काही पुस्तकांमध्ये थिओफ्रॅक्टस हे ॲरिस्टॉटलचे शिष्य आहेत असं पण सांगितलं गेलेलं आहे. जे असेल ते असेल, पण थिओफ्रॅक्टस हिस्टोरिया प्लॅन्टारम नावाचा ग्रंथ थिओफ्रॅक्टसनी लिहिला, आणि या ग्रंथामध्ये
त्यांनी सर्वप्रथमतः हे लक्षात ठेवा वनस्पतींचं वर्गीकरण केलं आहे. लक्षात ठेवा वनस्पतींचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हे कोणी केलं असेल तर ते केलेलं आहे थिओफ्रॅटसने. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट केलं. आणि क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल कोणी केलं असा जर एका दिवस प्रश्न आपल्याला विचारला किंवा क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल कोणी केलं म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण कोणी केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर प्राण्यांचं वर्गीकरण कोणी केलं होतं ॲरिस्टॉटलने केलं होतं. हे लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर हिस्टोरिया प्लॅन्टारम नावाच्या ग्रंथामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आहे आणि हे वर्गीकरण कोणी केलेलं आहे थिओफ्रॅटसनी केलेलं आहे. आणि म्हणूनच थिओफ्रॅटसला आपण काय म्हणतो वनस्पतीशास्त्राचा जनक या नावाने आपण थिओफ्रॅटसला ओळखतो. ओके. आता किती वनस्पती किती प्राणी हे बघा आजच्यासारखा तो काळ तर डेफिनेटली डेव्हलपमेंट नाही आहे. एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी नाही आहेत. साधारणतः एक मुद्दा लक्षात ठेवा की आज 2011च्या जनगणनेचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा 2011मध्ये काही रिपोर्ट्स जे WHO अंतर्गत आलेले आहेत त्या रिपोर्टचा जर तुम्ही विचार केला तर पृथ्वीवर हे लक्षात ठेवा 87 लाख डिफरंट स्पेसिस प्राण्यांच्या प्रजाती ह्या पृथ्वीवर आढळतात. किती 87 लाख 2011च्या गणनेनुसार. आता मी हे तुम्ही म्हणाल हे 2011ची गणना म्हणजे काय मानवाची गणना आहे का नाही मानवाची नाही आहे मी ऑल स्पेसिस सांगतोय सर्व प्रजातीविषयी सांगतोय. तर पृथ्वीवर 87 लाख स्पेसिस आपल्याला दिसून येतात 2011नुसार. या 87 लाख स्पेसिसमध्ये ज्या 55 लाख स्पेसिस आहेत ह्या स्पेसिस तुम्हाला जमिनीवर आढळतात. ठीक आहे म्हणजे हे आहे 5.5 मिलियन ऑफ स्पेसिस आर फाउंड ऑन द लँड जमिनीवर तुम्हाला ते आढळतात. आणि ज्या थोड्याफार म्हणजे जे रिमेनिंग ज्या स्पेसिस तुम्हाला दिसून येतात उरलेल्या 65 लॅक्स ज्या स्पेसिस आहेत त्या लँडवर तुम्हाला आढळतात जमिनीवर आढळतात. अँड 22 लाख ज्या प्रजाती आहेत त्या तुम्हाला पाण्यात आढळतात. ठीक आहे म्हणजे नियर अबाउट किती येतो तर 22.2 मिलियन स्पेसिस आर फाउंड इन द वॉटर. इट मीन्स दे आर द ॲक्वॅटिक. हे ॲक्वॅटिक आहेत. ॲक्वॅटिक ॲनिमलची संख्या किती आहे ॲक्वॅटिक स्पेसिसची संख्या किती आहे 22 लाख. आणि 65 लॅक्स म्हणजे 6.5 मिलियन्स ह्या तुम्हाला कुठं आढळतात दे आर फाउंड ऑन द लँड जमिनीवर आपल्याला आढळून येतात. आत्ता एवढ्या प्रजाती आहेत पण जेव्हा यांनी हे जे क्लासिफिकेशन केलं मग ते ॲरिस्टॉटल असेल थिओफ्रॅटस असेल यांच्या काळात तर एवढ्या स्पेसिसविषयीची माहिती नव्हती. मग ॲरिस्टॉटलनी जर तुम्ही पाहिलं असेल तर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल केलं असं मी तुम्हाला सांगितलं म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण सर्वप्रथम तर ॲरिस्टॉटलनी केलं. मग किती प्राण्यांचं तर हे लक्षात ठेवा की त्यानं जो ग्रंथ लिहिला हिस्टोरिया ॲनिमिलियम या ग्रंथामध्ये 500 प्राण्यांच्या स्पेसिसविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जवळपास 500 प्राण्यांच्या स्पेसिस तिथं तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे तर म्हणजे यावरून कळतं की आणखी भरपूर क्लासिफिकेशन शिल्लक राहिलं होतं पण क्लासिफिकेशनची जर स्टार्ट कोणी केली असेल तर ती ॲरिस्टॉटलने केलेली आहे पहा. ओके तर हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. सोबत आणखी एक आणि जे काही प्लांटची जर क्लासिफिकेशन आहे ते सगळ्यात पहिलं थिओफ्रॅटसनी केलं आणि त्यासाठी त्यानं हिस्टोरिया प्लॅन्टारम नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यानं क्लासिफिकेशन केलेलं आहे प्लांटचं. सोबत आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा की थिओफ्रॅटसनी आणखी एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये इन्क्वायरी इन प्लांट नावाचं पुस्तक पण आहे. ते सुद्धा थिओफ्रॅटसनी कंप्लीट केलं थिओफ्रॅटसनी लिहिलं. आणि इन्क्वायरी इन प्लांट नावाच्या या बुकमध्ये वनस्पतींचे जे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे डिफरंट प्रॉपर्टीज आहेत त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याविषयीची माहिती थिओफ्रॅटसनी इन्क्वायरी इन प्लांट नावाच्या पुस्तकात लिहिली. आणि क्लासिफिकेशन कशामध्ये केलं हिस्टोरिया प्लॅन्टारम नावाच्या पुस्तकामध्ये त्यानं ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे थिओफ्रॅटसनी हे क्लासिफिकेशन केलं. आता याच्यानंतर एक मुद्दा आपल्याला आढळून येतो. आता हे झालं थोडक्यात हिस्ट्री सुरुवात. आता या हिस्ट्रीच्या नंतर आपण जो मुद्दा पाहणार आहोत तो आणखी एक छोटासा मुद्दा आहे. छोटासा म्हणजे हे आहे स्टेप्स इन द प्रोग्रेस ऑफ बायोलॉजी. ठीक आहे की बायोलॉजीचा अभ्यास करत असताना जे कालानुक्रमे म्हणजे एकापाठोपाठ एक बायोलॉजीच्या अभ्यासाच्या विकासामध्ये जे काही टप्पे आले स्टेप्स आल्या त्या टप्प्यांविषयीची माहिती आपण एक थोडक्यामध्ये समजून घेऊ. ठीक आहे म्हणजे कोणते सायंटिस्ट त्याच्यामध्ये आले आणि त्या सायंटिस्टनी नेमकं काय योगदान दिलं काय डिवोशन दिलं बायोलॉजीचा अभ्यास करण्यामध्ये. ओके तर त्याविषयीची एक माहिती बघून घेऊ. तर नेक्स्ट पॉईंट आपण हा घेतोय की बायोलॉजीच्या अभ्यासामध्ये विकासात्मक जे काही बदल आहेत टप्पे आहेत त्याविषयीची माहिती. आता बायोलॉजीचा अभ्यास तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेला आहे
की बायोलॉजीच्या अभ्यासामध्ये सगळ्यात पहिले ॲरिस्टॉटलचं योगदान येतं, थिओफ्रॅटसचं योगदान येतं. ठीक आहे, ॲरिस्टॉटल आणि थिओफ्रॅटस नंतर जो थर्ड सायंटिस्ट येतो तो होता प्लिनी. ठीक आहे, तर प्लिनीच्या बाबतीत लक्षात ठेवा, प्लिनीचा जो काळ आहे तो काळ आहे इसवी सन पूर्व 23 ते म्हणतोय मी इसवी सन पूर्व 23 ते इसवी सन 70चा हा काळ आहे. ठीक आहे, तर इसवी सन पूर्व 23 ते इसवी सन पूर्व 70च्या काळामध्ये एक सायंटिस्ट होऊन गेला ज्याचं नाव होतं प्लिनी. आणि या प्लिनीने एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव होतं नॅचरल हिस्ट्री. हे लक्षात ठेवा, नॅचरल हिस्ट्री. ठीक आहे, आणि या नॅचरल हिस्ट्रीमध्ये सजीवांच्या लक्षणांचा अभ्यास प्लिनीने केला. म्हणजे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कोणाचे, ऑर्गॅनिझम्सचे, तर त्यांचं वर्णन हे प्लिनीने या ग्रंथामध्ये केलं आहे, या पुस्तकात केलं आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे नॅचरल हिस्ट्री. तर हे सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही पाहाल की सगळ्यात पहिले कोण आला, ॲरिस्टॉटल आला. ॲरिस्टॉटलने आपल्याला माहिती आहे ॲरिस्टॉटलने सगळ्यात पहिल्यांदा क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल घडून आणलं. सेकंड टाईमला कोण आला, थिओफ्रॅटस आला. आणि थिओफ्रॅक्टसनी त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट केलं. थर्ड टाईमला येतो प्लिनीने नॅचरल हिस्ट्री नावाचं पुस्तक लिहिलं ज्यामध्ये त्यानं जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत या ऑर्गॅनिझमचे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतरचा जो पुढचा सायंटिस्ट येतो ज्याचं नाव होतं गॅलेन. गॅलेनचा जो काळ आहे तो इसवी सन, हे लक्षात ठेवा, गॅलेनचा कालखंड इसवी सन 130 ते 200चा काळ आहे. ठीक आहे, म्हणजे प्लिनीच्या नंतरचा कालखंड कोणाचा असेल तर तो गॅलेनचा आपल्याला दिसून येतो. गॅलेन कोण होता तर लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा प्राण्यांच्या अंतर्गत अवयवांचा, इंटरनल जे ऑर्गन आहेत ॲनिमल्सचे, तर त्याचा अभ्यास करण्याचं काम गॅलेनने केलं. ठीक आहे, आणि तो एक एक्सपेरिमेंटल स्टडी होती. कशाची एक्सपेरिमेंटल स्टडी, तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, प्राणी आहेत, तर त्या ॲनिमल्स आहेत, ॲनिमल्सच्या इंटरनल ऑर्गन्सचा एक एक्सपेरिमेंटल स्टडी करण्याचं काम गॅलेनने केलं. आणि म्हणूनच तुम्हाला माहिती आहे गॅलेनला आपण काय म्हणतो, फादर ऑफ एक्सपेरिमेंटल फिजिओलॉजी या नावानं आपण गॅलेनला ओळखतो. इट इज कॉल्ड द फादर ऑफ एक्सपेरिमेंटल फिजिओलॉजी. का, कारण प्राण्यांच्या अंतर्गत अवयवांचा, शरीराच्या आतील अवयवांचा एक प्रयोगात्मक अभ्यास करण्याचं काम कोणी केलं होतं, गॅलेनने केलं होतं. ठीक आहे, तर हे झालं गॅलेन. म्हणजे ॲरिस्टॉटल, थिओफ्रॅटस, प्लिनी नंतर येतो आपल्याला गॅलेन. ठीक आहे, आता गॅलेनच्या नंतर जर तुम्ही थोडक्यात नीट पाहिलं तर गॅलेनचा काळ आहे 130चा, इसवी सन 130 ते 200च्या जवळपासचा त्याचा काळ तुम्हाला दिसून येतो. या काळाच्या नंतर नियर अबाउट म्हणतोय 1000 वर्ष जगामध्ये बहुतांश सायंटिस्टनी बायोलॉजीचा अभ्यासच केला नाही. म्हणजे बरेचसे जसे या पद्धतीनं हे जे सायंटिस्टनी अभ्यासाला सुरुवात केली त्याच्यानंतरचा 1000 वर्षाचा काळ असा गेला का जिथं बायोलॉजीचा अभ्यास आपल्याला कोणी केल्याचं दिसून येत नाही. जरी केला असेल तरी त्याचे कुठले पुरावे उपलब्ध नाहीत. आणि म्हणूनच तो जो 1000 वर्षाचा काळ तुम्हाला दिसतोय त्या काळाला आपण विज्ञानाच्या अंधाराचं युग असं म्हणतो. कारण या काळामध्ये काय झालं नाही, अभ्यासच झाला नाही. कशाचा अभ्यास नाही झाला, विज्ञानाचा अभ्यासच नाही झाला. म्हणून त्याला तुम्ही विज्ञानाच्या अंधाराचं युग म्हणता. म्हणजे याला आपण म्हणतो डार्क पिरियड ऑफ, हे लक्षात ठेवा, डार्क पिरियड ऑफ सायन्स, विज्ञानाच्या अंधाराचं युग म्हटलं जातं याला. का, कारण 1000 वर्षापर्यंत याचा अभ्यासच कोणी केला नाही. म्हणून त्याला आपण काय म्हणू, डार्क पिरियड ऑफ सायन्स म्हणतो, किंवा यालाच आपण काय म्हणतो, विज्ञानाच्या अंधाराचं युग असं आपण याला म्हणत असतो. मग परत सुरुवात झाली, म्हणजे 1000 वर्षाचं ड्युरेशन संपल्याच्या नंतर जे 13th सेंच्युरी होती, या 13th सेंच्युरीमध्ये मग अभ्यासाला सुरुवात झाली. म्हणजे नियर अबाउट पहा तुम्ही 200 पासून ते जवळपास 1200 पर्यंत, म्हणजे 200 ते 1200 हा जो 1000 वर्षाचा काळ आहे तिथं विज्ञानाचा अभ्यासच नाही आहे. परिणामतः तो काय आहे, डार्क पिरियड ऑफ सायन्स आहे, विज्ञानाच्या अंधाराचं एक युग आहे. आणि त्याच्यानंतर परत 13th एक सायंटिस्ट होऊन गेला ज्याचं नाव होतं अल्बर्ट मॅग्नस. ठीक आहे, तर या अल्बर्ट मॅग्नसनी त्याच्यानंतर विज्ञानाशी संदर्भामध्ये एक ग्रंथ लिहिला, पुस्तक लिहिलं अल्बर्ट मॅग्नसनी. आणि या ग्रंथाचं सिंपल नाव होतं ऑन ॲनिमल. तर ऑन ॲनिमल नावाचा ग्रंथ अल्बर्ट मॅग्नसने लिहिला. आणि या ग्रंथामध्ये
अनेक प्राण्यांच्या गुणधर्माविषयी, त्या प्राण्यांच्या लक्षणांविषयीची माहिती या ग्रंथात देण्यात आली होती. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 200 पासून ते 1200 पर्यंत हे जे ड्युरेशन आहे 1000 इयरचं, 1000 वर्षाचं, हे काय आहे हो? बायोलॉजीसाठी तर यामध्ये म्हणजे विज्ञानासाठी तर जास्तीचा अभ्यासच नाही आहे, म्हणून तर या पिरियडला आपण काय म्हणतो, डार्क पिरियड ऑफ सायन्स म्हणतोय. आणि मग अल्बर्ट मॅग्नसनी त्याच्यानंतर 13th सेंचुरीमध्ये ऑन ॲनिमल ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाच्या नंतर परत आणखी विज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मॅग्नसच्या नंतर वॅसलियस नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. वॅसलियस ज्याचं नाव होतं, तर हा वॅसलियस जो आहे त्याला फादर ऑफ म्हणजे आधुनिक शारीरिक शास्त्राचा जनक, ज्याला तुम्ही फादर ऑफ मॉडर्न फिजिकल सायन्स असं आपण म्हणतो, आधुनिक शारीरिक शास्त्राचा जनक. म्हणजे हा काय आहे, द फादर ऑफ मॉडर्न फिजिकल सायन्स. तर हे सांगणं म्हणजे हे कोण आहे, वॅसलियस आहे. तर लक्षात आलं पाहिजे आपल्याला, वॅसलियसला आपण काय म्हणतो, आधुनिक शारीरिक शास्त्राचा जनक म्हणतो. का म्हणतो, कारण त्याने एक ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव होतं ऑन द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बॉडी. मानवी शरीर रचनेविषयीची माहिती असलेला हा ग्रंथ वॅसलियसने लिहिला आणि म्हणूनच त्याला आपण फादर ऑफ मॉडर्न फिजिकल सायन्स या नावाने ओळखत असतो. ओके. वॅसलियसच्या नंतर एक पुढचा सायंटिस्ट आला, याविषयीची माहिती बहुतांश आपल्यापैकी अनेक लोकांना आहे, या सायंटिस्टविषयीची माहिती. आणि तो सायंटिस्ट आहे विल्यम हॉर्वे. ठीक आहे. एक विल्यम हॉर्वेच्या बिफोर तुमच्या माहितीच तो एक सांगतो की विल्यम हॉर्वे येण्याच्या अगोदरचा एक काळ आपल्याला आढळून येतो आणि तो म्हणजे कार्ल लिनियसचा आहे. मी पुढे कार्ल लिनियसविषयी सांगतोय, पण तोपर्यंत लक्षात ठेवा की विल्यम हार्वे माहिती असेल. विल्यम हार्वे अनेकदा एक्झाममध्ये क्वेश्चन्स आलेला आहे की रक्ताभिसरणाचा शोध कुणी लावला. ठीक आहे, हा अनेक एक्झाममध्ये विचारला क्वेश्चन आहे. तर तो कुणी लावला असेल तर तो विल्यम हार्वेनी लावलेला आहे. विल्यम हार्वेनी 1628मध्ये रक्ताभिसरणाचा शोध लावला. ठीक आहे, म्हणजे जे ब्लड सर्क्युलेशन आहे त्या ब्लड सर्क्युलेशन एक्झॅक्ट कसं होतं याविषयीची माहिती, याविषयीचा अभ्यास सगळ्यात पहिले कोणी केला होता, विल्यम हॉर्वेनी केला होता. ठीक आहे. तर त्यासाठी ब्लड आपल्याला जे माहिती आहे की डबल सर्क्युलेशन जे आपल्यामध्ये घडून येतं त्याविषयीची सर्वप्रथमता माहिती विल्यम हॉर्वेनीच आपल्याला दिली होती. तर 1628मध्ये ब्लड सर्क्युलेशनविषयीची माहिती किंवा ब्लड सर्क्युलेशनची जी डिस्कवरी आहे ती विल्यम हॉर्वेनी केली होती. त्यामुळं हा पण एक सायंटिस्ट आपल्याला आढळून येतो. सोबत विल्यम हॉर्वेनी मानवी भ्रूणाचा सुद्धा अभ्यास केला. भ्रूण म्हणजे काय, एम्ब्रिओ, जे काही एम्ब्रिओ आहे ह्युमन एम्ब्रिओ, तर ह्युमन एम्ब्रिओविषयीची माहिती सुद्धा किंवा त्याचा सुद्धा स्टडी ही कोणी केली होती, विल्यम हार्वेनी केली होती. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, ॲरिस्टॉटल, थिओफ्रॅटस, प्लिनी, ग्लॅलेन, वॅसलियस, विल्यम हॉर्वे आणि विल्यम हॉर्वेच्या नंतर जो तुम्हाला आढळून येतो तो कोण आहे, तर तो आहे जोहान रे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो सायंटिस्ट आपल्याला दिसून येतो किंवा आढळून येतो तो आहे जोहान रे. जोहान रे विषयीची माहिती लक्षात ठेवा की सगळ्यात पहिल्यांदा जोहान रेनी जे काही प्रजाती संकल्पना आहे, ठीक आहे, तर प्रजाती संकल्पना मांडण्याचं काम जोहान रेनी केलं. आता ॲक्च्युली प्रजाती संकल्पना काय, याला स्पेसिस कन्सेप्ट म्हणतात इंग्रजीतनं. आणि आपण जेव्हा पुढे अनेक समोर लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला प्रजाती संकल्पनाविषयीची माहिती सांगणारच आहे. तर हे जे कन्सेप्ट ऑफ स्पेसिस आहे, तर हे कन्सेप्ट ऑफ स्पेसिस हे कोणी सांगितलेलं आहे, तर ते मांडलं होतं जोहान रे यांनी. ठीक आहे. तर हे जे जोहान रे आहेत या जोहान रेला किंवा त्यांना कन्सेप्ट ऑफ स्पेसिस म्हणतात, काही लोक त्यांना थेअरी ऑफ स्पेसिस असं पण म्हणतात. तर हे थेअरी ऑफ स्पेसिस, कन्सेप्ट ऑफ स्पेसिस हे मांडण्याचं काम कोणी केलं होतं, जोहान रे यांनी केलं होतं. सोबत यांनीच सगळ्यात पहिल्यांदा कीटक आणि सरीसृपाचं क्लासिफिकेशन सुद्धा केलं. कीटक म्हणजे काय, जे काही इन्सेक्ट आहेत, तर या इन्सेक्टचा, आणि सरीसृप म्हणजे काय, जे काही रेप्टाईल्स आहेत, रेप्टाईल्स, तर त्या रेप्टाईल्सचा या दोघांचा अभ्यास म्हणजे यांचा अभ्यास करण्याचं काम, यांचं क्लासिफिकेशन करण्याचं काम कोणी केलं होतं, जोहान रेनी केलं होतं. तर इन्सेक्ट आणि रेप्टाईलला क्लासिफाईड करण्याचं काम जोहान रेनी केलेलं आहे. ओके. तर हे पण लक्षात ठेवा, जोहान रे यांच्याविषयीची माहिती. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे सायंटिस्ट आहेत आणि ते सायंटिस्ट म्हणजे रॉबर्ट हुक. याविषयीचा क्वेश्चन ऑलरेडी MPSC अंतर्गत आलेला आहे. रॉबर्ट हुक विषयीची माहिती आपल्या सर्वांना माहिती आहे. 1665मध्ये म्हणजेच 1665मध्ये रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टनी सगळ्यात इम्पॉर्टंट
सेलची डिस्कवरी केली, पेशींचा शोध लावला. आता ते कसं आहे काय नाही आपण बायोलॉजी अंतर्गत पहिला जो चॅप्टर पाहणार आहोत, जे एका पाठोपाठ यानंतर अनेक चॅप्टर आपले सुरू होणार आहेत बायोलॉजी अंतर्गत सगळेच्या सगळे, त्या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिला जो चॅप्टर आहे तोच आहे आपला सेल्स विषयीची माहिती. ठीक आहे, हे आता 1-2 लेक्चर आपले इंट्रोडक्शन आणि जे महत्त्वाचे माहिती पाहिल्याच्यानंतर बायोलॉजी अंतर्गत आपण जेव्हा चॅप्टर सुरू करू त्यावेळेस सगळ्यात पहिला चॅप्टर आहे आपला सेल्स, पेशी. तर पेशींविषयीची माहिती आपण पाहणार आणि पेशींचा जेव्हा अभ्यास करू तेव्हा सगळ्यात पहिले नाव आपल्या सगळ्यांच्या कानावर पडेल ते म्हणजे रॉबर्ट हुक आहे. ऑलरेडी MPSCने याच्यावर क्वेश्चन्स विचारलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की सेल्सची डिस्कवरी कोणी केली तर ती रॉबर्ट हुकने केली. आणि त्याचसोबत रॉबर्ट हुकने सगळ्यात पहिल्यांदा संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला. संयुक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे काय, याला तुम्ही म्हणता कॉम्प्लेक्स इलेक्ट्रोस्कोप. तर हे कॉम्पॅक्ट इलेक्ट्रोस्कोप जे आहे, कॉम्प्लेक्स इलेक्ट्रोस्कोप, तर त्याचा शोध कोणी लावला असेल तर तो सुद्धा कोणी लावला होता, रॉबर्ट हुकने लावला होता. ठीक आहे, तर त्याविषयी जी कहाणी आहे, गोष्ट आहे, ती मी नंतर लेक्चरमध्ये सांगेलच. एक्झॅक्ट हे कसं डिस्कवरी झाली त्याविषयीची माहिती. आणि हे सगळी माहिती रॉबर्ट हुकने सेल्स, त्यानंतर कॉम्प्लेक्स मायक्रोस्कोप ह्यांचा डिस्कवरी केल्याच्यानंतर त्या सगळ्याची माहिती मायक्रोग्राफिका नावाच्या एका ग्रंथामध्ये त्यानं ही लिहून ठेवली होती. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. तर मायक्रोग्राफिका नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ हा रॉबर्ट हुकनी लिहिलेला आहे, ज्यामध्ये कॉम्प्लेक्स मायक्रोस्कोप विषयीची माहिती आहे आणि सेलच्या डिस्कवरी विषयीची पण माहिती देण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहू ते म्हणजे कार्ल लिनियस आहे. लिनियस विषयीची माहिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यांना कॅरोलस लिनियस म्हणतात. यांच्यावरही MPSC अंतर्गत काय करण्यात आलं आहे, क्वेश्चन्स विचारण्यात आला आहे. MPSC अंतर्गत क्वेश्चन विचारला होता की फादर ऑफ टेक्झॉनॉमी कोणाला म्हणतात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, फादर ऑफ टेक्झॉनॉमी हा कोण असतील तर ते आहेत कार्ल लिनियस किंवा कॅरोलस लिनियस. तर म्हणजेच यांना आधुनिक मॉडर्न टेक्झॉनॉमी, फादर ऑफ मॉडर्न टेक्झॉनॉमी म्हणू, आधुनिक वर्गीकरण शास्त्राचा जनक असं कोणाला म्हटलं जातं, कार्ल लिनियसला म्हटलं जातं. आणखी एक तुम्ही बऱ्याचदा नाव ऐकलं असेल की वर्गीकरणाची द्विनाम पद्धत, ज्याला बायनॉमियल नॉमॅनिक्लेचर म्हणतात. तर हे बायनॉमियल नॉमॅनिक्लेचर ज्याला द्विनाम पद्धत आपण असं म्हणू, तर ही पद्धतसुद्धा कोणी लिहिलेली आहे, कोणी मांडलेली आहे, इट इज प्रपोज्ड बाय कार्ल लिनियस ऑल्सो. ठीक आहे, अँड कार्ल लिनियस रोट वन इम्पॉर्टंट बुक दॅट नेम इज सिस्टेमा नॅचुरी. ठीक आहे, तर हे ग्रंथ पण त्यांनी लिहिलं आहे, त्याचं नाव आहे सिस्टेमा नॅचुरी. तर RI आहे शेवटी त्याचं प्रोनाऊन्सिएशन. ओके, तर सिस्टेमा नॅचुरी नावाचा ग्रंथ पण कोणी लिहिला होता, कार्ल लिनियसने लिहिला होता. तर कार्ल लिनियस विषयीची पण माहिती, जेव्हा आपण वर्गीकरण म्हणजे सजीवांचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करू त्यावेळेस कार्ल लिनियसच्या ह्या बायनॉमियल नॉमॅनिक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धतीविषयीची माहिती पण आपण पाहणार आहोत. प्लस त्यानं ज्या पद्धतीनं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला त्याची हिस्ट्री आणि त्याची डिटेल कन्सेप्ट जे आहेत त्याचा पण आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं वेगवेगळे जे म्हणजे हिस्ट्री होती बायोलॉजीच्या अंतर्गत, जे काही सायंटिस्टनी थोडक्यात जे आपलं डिओशन दिलं, योगदान दिलं, त्याविषयीची ही माहिती होती. याच्यानंतरच्या लेक्चरला, तर याच्यानंतर आज इथं आपण थांबू, याच्यानंतरच्या लेक्चरला एका पाठोपाठ एक अतिशय महत्त्वाचे MPSCशी संबंधित असणारे जे चॅप्टर्स आहेत त्याचे व्हिडिओज मी घेऊनच येईल. परत एकदा सांगतोय, रेग्युलरली व्हिडिओज अपलोड होत राहतील, आपण सर्वांनी पहा. आणि राठोड MPSC अकॅडमीचं जे यूट्यूब चॅनल आहे आणि त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आणखी एक माझं टेलिग्राम चॅनल आहे. ह्या सगळ्याचे जे PDF फाईल्स आहेत माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जातील. माझं टेलिग्राम चॅनल आहे MPSC विथ प्रवीण दांगटे सर, त्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू.